एजवार्ता न्यूज नेटवर्क 24/7 हमेशा सच के साथ। आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीसाठी शासनाकडून 1,11,32,730 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। गेल्या 10 वर्षांपासून आरोग्य केंद्राची इमारत अत्यंत नादुरुस्त अवस्थेत होती। या संदर्भात समाजसेवक परमेश्वर रामचंद्र घोडके यांनी 2016 पासून सातत्याने पाठपुरावा केला। या आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात 44 गावे आणि 5 उपकेंद्रांचा समावेश आहे। ग्रामीण भागातील रुग्णांसाठी हे केंद्र संजीवनी ठरत आहे। नवीन इमारतीसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध आंदोलन करण्यात आली। यामध्ये उपोषण, हरी जागर आंदोलन, धरणे आंदोलन आणि शोले स्टाईल आंदोलनाचा समावेश होता। दीपक बाबासाहेब डहाळे यांनीही उपोषणात सहभाग घेतला होता। या आंदोलनामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात यश आले। शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत या निधीची मंजुरी दिली आहे। मुख्य इमारतीसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। पुढील 6 महिन्यात बांधकाम पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले आहे। माजी आमदार बाळासाहेब आजबे, खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार सुरेश धस यांनाही यासाठी निवेदन देण्यात आले होते। सर्वांच्या प्रयत्नांमुळे निधी मंजूर झाल्याचे घोडके यांनी सांगितले। तथापि निवासी क्वार्टर व इतर सुविधांसाठी अजून निधीची गरज आहे। कामाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। या कामात कोणताही भ्रष्टाचार होऊ देणार नाही असा इशाराही देण्यात आला। पत्रकार व प्रसारमाध्यमांच्या पाठबळामुळेच हे शक्य झाल्याचे मत व्यक्त करण्यात आले। नवीन इमारतीमुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार आहे। नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे। तेज वार्ता प्रतिनिधी राजू शेख, सुलेमान देवळा, आष्टी। डॉक्टर आहेत का? नाही सुपरवायझर त्यांना कर्मचाऱ्यांना तकलीफ आहे त्यांची जादा। तुम्ही मी समाजसेवक त्यांनी उपोषण वगैरे केलं आम्हाला किती दिवस आहे 6 महिने बात करतो म्हणून 3 वर्षात काय 6 महिने तुमच्याकडून अपेक्षा एवढीच की ही 3 आपण ही वास्तू व्यवस्थित करू। एवढे शब्द देतो मला दुसऱ्या कोणावर काही बोलायचं नाही आहे। आमची तेवढीच अपेक्षा ओके